नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक दिवाण। कर्नाटकचे आमदार मान्य लक्ष्मण सवदी यांनी परवाच एक स्टेटमेंट दिलेलं आहे 31 तारखेला की यंदाच्या वर्षी काही झालं तरी आलमट्टी धरण हे 524 मीटर उंचीनं पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा करणार आहे। साधारण कर्नाटक सरकारमधले विद्यमान सरकार आणि विरोधी पक्ष सर्वांनी मिळून 524 मीटर हा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या न्यायाच्या विरोधात जाऊन ते पूर्ण क्षमतेनं पाणी अडवणार आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्या पाण्याचा महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक हद्दीतल्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी मदत होणार आहे। परंतु 519 मीटरला सांगलीमध्ये जवळजवळ 15 दिवस पाणी 54 फुटानं अडून इथल्या कृष्णाकाठच्या सर्व शेतकरी बांधव आणि नागरिकांना शेतीच्या आणि राहण्याच्या व्यवस्थेमध्ये त्या पाण्याचा प्रचंड फटका बसतो। 524 मीटरनं जर पाणी अडवलं तर साधारण सांगली आयर्विन ब्रिजच्या ठिकाणी 71 फूट उंची होऊन सांगलीमध्ये 15 फुटाचं आणखीन फ्लड सिच्युएशन वाढणार आहे। तर या पाण्याचा जो काय कर्नाटक सरकार अडवण्याचा प्रयत्न करत आहे ते पूर्णपणे गैर आहे आणि त्याचा लोकांना नुकसानच होणार आहे। एवढं सगळं असून त्यांनी वारंवार सांगूनसुद्धा महाराष्ट्र शासन मात्र या गोष्टीकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। गेले 3-4 वर्ष आम्ही सातत्यानं महाराष्ट्र शासनाकडं याबाबत पुरावे दाखल केलेले आहेत, अहवाल दिलेले आहेत, शासनाकडं लेखी म्हणणं मांडलेलं आहे। आम्ही विविध प्रकारे शासनाला सांगूनसुद्धा शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। 2019ला आपण बघितलेलं आहे की सांगलीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये ब्रह्मनाळसारख्या ठिकाणी दुर्दैवी घटना करून बरेच लोक मृत्युमुखी पडले होते। बहुतेक शासनसुद्धा पूर्ण सांगली पाण्याखाली जायची वाट बघत आहे का असं आम्हाला शंका वाटत आहे। त्यासाठी आम्ही कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीनं सोमवार 6 एप्रिलपासून जनसंवाद यात्रा कृष्णाकाठाला आयोजित केलेली आहे आणि आम्ही ती 9 तारखेपर्यंत राबवणार आहोत। सर्व काठांना आम्ही जाऊन जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना महाराष्ट्र सरकार कसं दुर्लक्ष करत आहे याविषयी जनजागृती करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।